न सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो? याचं पहिलं उत्तर आहे 8 सेकंद, दुसरा 8 मिनिटे, तिसरा 8 तास, चौथा आहे 1 दिवस. सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 8 मिनिटे. कोणता पदार्थ द्रवात बुडविला असता त्याचे काय कमी होते? पहिला ऑप्शन दिला आहे वस्तुमान, दुसरा आहे आकारमान, तिसरा आहे वजन, चौथा आहे यापैकी नाही. कोणताही पदार्थ द्रवात बुडविला असता त्याचे काय कमी होते? तर योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2, आकारमान. पुढील प्रश्न, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? पहिला ऑप्शन दिला जठर, दुसरा यकृत, तिसरा हृदय, चौथा मोठी आतडे. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? याचं योग्य उत्तर असणार आहे यकृत, ऑप्शन क्रमांक 2, यकृत. पुढील प्रश्न, खालील कोणत्या रोग ड जीवनसत्वाच्या अभावी होतो? पहिला आहे स्कर्वी, दुसरा आहे बेरीबेरी, तिसरा आहे मूळदोष, चौथा आहे रात आंधळेपणा. खालीलपैकी कोणत्या रोग ड जीवनसत्वाच्या अभावी होतो? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, ड जीवनसत्वाच्या, मूळदोष, ऑप्शन क्रमांक 3, मूळदोष. स्कर्वी, क बेरीबेरी, ब रात आंधळेपणा, अ. पुढील प्रश्न, कोणता वायू हा हसणारा वायू असे म्हणतात? पहिला आहे क्लोरोफॉर्म, दुसरा अमोनिया, तिसरा मिथेन, चौथा नायट्रस ऑक्साईड. कोणता वायू हा हसणारा वायू असे म्हणतात? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, नायट्रस ऑक्साईड. पुढील प्रश्न, ॲल्युमिनियम कोणत्या खनिजापासून मिळवले जातात? पहिला ऑप्शन दिला मॅग्नीज, दुसरा लोह खनिज, तिसरा तांबे, चौथा बॉक्साईट. ॲल्युमिनियम कोणत्या खनिजापासून मिळवले जातात? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, बॉक्साईट. पुढील प्रश्न, स्वयंचलित वाहनातून कोणता विषारू वायू बाहेर पडतो? पहिला ऑप्शन दिला कार्बन मोनॉक्साईड, दुसरा मिथेन, तिसरा कार्बन डायऑक्साईड, चौथा ओझोन. स्वयंचलित वाहनातून कोणता विषारी वायू बाहेर पडतो? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, कार्बन मोनॉक्साईड. पुढील प्रश्न, माठामधील पाणी गार होण्यामागे खालीलपैकी कोणते तत्व आहे? पहिला संवहन, दुसरा बाष्पीभवन, तिसरा रासायनिक प्रक्रिया, चौथा भाजलेल्या मातीचा गुणधर्म. माठामधील पाणी गार होण्यामागे खालीलपैकी कोणते तत्व आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2, बाष्पीभवन. पुढील प्रश्न, धोत्रा या वनस्पतीचे मूळ कोणत्या प्रकारचे आहे? पहिला ऑप्शन दिला आगंतुक मूळ, दुसरा अन्न संचयी मूळ, तिसरा भूमिगत मूळ, चौथा सोट मूळ. धोत्रा या वनस्पतीचे मूळ कोणत्या प्रकारचे असते? योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 4, सोट मूळ. पुढील प्रश्न, अल्टिमीटर हे उपकरण कशासाठी वापरतात? पहिला ऑप्शन दिलेल्या सूचनेचे व माहितीचे एकत्रीकरण, दुसरा ऑप्शन दिला समुद्र सपाटीपासून उंची मोजणे, तिसरा ऑप्शन दिला दुधाची शुद्धता मोजणे, चौथा ऑप्शन दिला हवेतील आर्द्रता मोजणे. अल्टिमीटर हे उपकरण कशासाठी वापरतात? याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2, समुद्र सपाटीपासून उंची मोजणे.
पुढील प्रश्न, शक्तीचे एकक काय आहे? पहिला ऑप्शन दिला आहे न्यूटन, दुसरा व्होल्ट, तिसरा हर्ट्ज, चौथा वॅट. शक्तीचे एकक काय आहे? याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 4 वॅट. पुढील प्रश्न, अनुवंशशास्त्राचे संशोधक कोण आहे? पहिला ऑप्शन दिला मेंडल, दुसरा चार्ल्स डार्विन, तिसरा जेम्स वॅट, चौथा माधव क्युरी. अनुवंशशास्त्राचे संशोधक कोण आहे? याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 1 मेंडल. पुढील प्रश्न, न्यूटनचे गतिविषयक एकूण किती नियम आहे? पहिला ऑप्शन दिला 1, दुसरा ऑप्शन दिला 3, तिसरा ऑप्शन दिला 2, चौथा ऑप्शन दिला 4. न्यूटनचे गतिविषयक एकूण किती नियम आहे? योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 2 तीन नियम आहे. पुढील प्रश्न, लिंबाच्या रसात कोणता ॲसिड असतो? पहिला ऑप्शन दिला टायटरिक, दुसरा सायट्रिक, तिसरा ॲसेंटिक, चौथा लॅक्टिक. लिंबाच्या रसात कोणत्या ॲसिड असतो? तर योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 सायट्रिक. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे? पहिला ऑप्शन दिला ओझोन, दुसरा प्राणवायू, तिसरा कार्बन डायऑक्साईड, चौथा आहे कार्बन मोनॉक्साईड. खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे? याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 कार्बन डायऑक्साईड. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता पदार्थ हा प्रथिनेयुक्त पदार्थ नाही विचारला आहे. पहिला ऑप्शन दिला अंडे भात, दुसरा अंडे, तिसरा मटकी, चौथा आहे मासे. खालीलपैकी कोणता पदार्थ हा प्रथिनेयुक्त नाही? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 असणार आहे भात. प्रथिनेयुक्त कोणकोणते आहे? अंडे, मासे, मटकी. पुढील प्रश्न, स्कर्वी हा रोग या जीवनसत्वाच्या अभावी होतो. पहिला ऑप्शन दिला विटॅमिन बी, दुसरा विटॅमिन सी, तिसरा ऑप्शन दिला विटॅमिन क, चौथा ऑप्शन दिला विटॅमिन डी. स्कर्वी हा रोग या जीवनसत्वाच्या अभावी होतो. याचे योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 2 विटॅमिन सी. पुढील प्रश्न, हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? पहिला ऑप्शन दिला सेस्मोग्राफ, दुसरा हायग्रोमीटर, तिसरा बॅरोमीटर, चौथा एमिमीटर. हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? याचे योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 बॅरोमीटर. पुढील प्रश्न, ओहम हे कशाचे एकक आहे? पहिला ऑप्शन दिला विद्युत रोध, दुसरा वारंवारिता, तिसरा विद्युत धारा, चौथा विद्युत दाब. ओहम हे कशाचे एकक आहे? याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 1 विद्युत रोध. पुढील प्रश्न, कांदा ही कोणती वनस्पती आहे? पहिला ऑप्शन दिला एकबीजपत्री, दुसरा द्विबीजपत्री, तिसरा बहुबीजपत्री, चौथा यापैकी नाही. कांदा ही कोणत्या वनस्पती आहे? याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 1 एकबीजपत्री. पुढील प्रश्न, क्युसेक हे कशाचे मापनाचे साधन आहे?
पहिला ऑप्शन दिला पाण्याचा प्रवाह, दुसरा उष्णता, तिसरा हवेचा दाब, चौथा विजेचा दाब. क्युसेक हे कशाच्या मापनाचे साधन आहे? योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 1 पाण्याचा प्रवाह. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते तत्व वनस्पतीसाठी सूक्ष्म पोषक नाही विचारला आहे. पहिला ऑप्शन दिला आहे लोह, दुसरा आहे मॅग्नेशियम, तिसरा आहे पोटॅशियम, चौथा आहे कॅल्शियम. खालीलपैकी कोणते तत्व वनस्पतीसाठी सूक्ष्म पोषक नाही? त्याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 मॅग्नेशियम. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते भूमिगत पाणी प्रदूषित करणारे अजैविक प्रदूषक आहे? पहिला ऑप्शन दिला आहे बॅक्टेरिया, दुसरा आहे शैवाल, तिसरा आर्सेनिक, चौथा आहे विषाणू. खालीलपैकी कोणते भूमिगत पाणी प्रदूषित करणारे अजैविक प्रदूषक आहे? तर योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 शैवाल. पुढील प्रश्न, अविरक्त किरणांना स्रोत आहे. पहिला ऑप्शन दिला आहे मिट्टी तेल, दुसरा आहे विद्युत बल्ब, तिसरा आहे जनरस ग्लोअर, चौथा आहे प्रतिदीप नलिका. अविरक्त किरणांना स्रोत आहे, त्याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 जनरस ग्लोअर. पुढील प्रश्न, MKS पद्धतीमध्ये चाल या भौतिक राशीचे एकक कोणते? पहिला ऑप्शन दिला आहे मीटर पर सेकंड MS, दूसरा है मीटर पर सेकंड 2, तीसरा है मीटर 2 पर सेकंड, चौथा ऑप्शन दिला आहे मीटर 2 पर सेकंड 2. MKS पद्धतीमध्ये चाल या भौतिक राशीचे एकक कोणते? तर योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 M पर मीटर सेकंड. पुढील प्रश्न, कर्करोग कशामुळे होतो? पहिला ऑप्शन दिला आहे जीवाणू, दुसरा आहे विषाणू, तिसरा आहे पेशीचे अनियंत्रित विभाजन, चौथा आहे फंगस. कर्करोग कशामुळे होतो? याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 पेशीचे अनियंत्रित विभाजन. पुढील प्रश्न, मधुमेह आजार हा कोणत्या द्रवणाच्या कमतरतेमुळे होतो? पहिला ऑप्शन दिला विटॅमिन अ, दुसरा आहे कॅल्शियम, तिसरा आहे फॉस्फरस, चौथा आहे इन्शुलिन्स. मधुमेह आजार हा कोणत्या द्रवणाच्या कमतरतेमुळे होतो? तर योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 4 इन्शुलिन्स. पुढील प्रश्न, 1 किलोबाइट्स म्हणजे किती? पहिला ऑप्शन दिला 1000 बाइट्स, दूसरा है 1036 बाइट्स, तीसरा है 1024 बाइट्स, चौथा है 1012 बाइट्स. 1 किलोबाइट्स म्हणजे KB म्हणजे किती होते? याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 1024 बाइट्स. पुढील प्रश्न, वनस्पतीकडून पाण्याचे उत्सर्जन होण्याच्या क्रियेला काय म्हणतात? पहिला ऑप्शन दिला अनुवर्तन, दुसरा बाष्प उत्सर्जन, तिसरा रसरोहण, चौथा यापैकी नाही.
वनस्पतीकडून पाण्याचे उत्सर्जन होण्याच्या क्रियेला काय म्हणतात? चे योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 2 बाष्प उत्सर्जन. पुढील प्रश्न, टेलिफोनचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावलेला आहे? पहिला ऑप्शन दिला रॉबर्ट फल्टन, तिसरा जेम्स वॅट, तिसरा अलेक्झांडर बेल, चौथा जॉन के. टेलिफोनचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावलेला आहे? याचे योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 अलेक्झांडर बेल. पुढील प्रश्न, विद्युतधारा मोजण्याचे एकक काय आहे? पहिला ऑप्शन दिला ओहम, दुसरा कुलोम, तिसरा एम्पियर, चौथा यापैकी नाही. विद्युतधारा मोजण्याचे एकक काय आहे? याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 एम्पियर. एम्पियर. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता पदार्थ उत्तम विद्युत वाहक नाही विचारलाय. पहिला ऑप्शन दिलाय चांदी, दुसरा आहे तांबे, तिसरा आहे ॲल्युमिनियम, चौथा आहे रबर. खालीलपैकी कोणता पदार्थ उत्तम विद्युत वाहक नाही? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 रबर. विद्युत वाहक कोणते आहे मग? चांदी, तांबे, ॲल्युमिनियम. पुढील प्रश्न, विद्युत बल्ब मधील तारेच्या कुंडलाचा विलयबिंदू कसा असतो? पहिला ऑप्शन दिला कमी असतो, दुसरा अति उच्च असतो, तिसरा मध्यम असतो, चौथा यापैकी नाही. विद्युत बल्बमधील तारेच्या कुंडलाचा विलयबिंदू कसा असतो? याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 2 अति उच्च असतो. पुढील प्रश्न, गांजरामध्ये प्रामुख्याने कोणते जीवनसत्व आढळते? पहिला ऑप्शन दिला अ जीवनसत्व, दुसरा ब जीवनसत्व, तिसरा क जीवनसत्व, चौथा ड जीवनसत्व. गांजरामध्ये प्रामुख्याने कोणते जीवनसत्व आढळते? याचे योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 1 अ जीवनसत्व. पुढील प्रश्न, पाणी कोणत्या तापमानावर उकळतात? पहिला ऑप्शन दिला आहे 0 डिग्री सेंटीग्रेड, दुसरा आहे 50 डिग्री सेंटीग्रेड, तिसरा ऑप्शन आहे 100 डिग्री सेंटीग्रेड, चौथा ऑप्शन आहे 273 डिग्री सेंटीग्रेड. पाणी कोणत्या तापमानावर उकळते? ते योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 100 डिग्री सेंटीग्रेड.